आपलं मत हायजॅक होत नाही ना, हे देखील आपण बघणं महत्त्वाचं आहे. म्हणजे कसं आहे की कोणी निवडून यावं हा लोकशाहीमध्ये लोकांचा अधिकार आहे, परंतु मी ज्याला मत दिलं आहे त्यालाच ते पोचलं की नाही हे बघण्याचा अधिकार आपल्याकडे आहे. मतदारांनी ते बटन दाबलं की बॅलेट युनिट 12 सेकंद डेड होतं. हे त्याचं डिझाईन आहे. इलेक्शन कमिशनच्या डॉक्युमेंटेशनमध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की 12 सेकंद ते डेड होतं. म्हणजे काय, तुम्ही कुठलंही बटन पुन्हा दाबलं तर काहीही होणार नाही आहे. तुम्ही चुकीचं मत समजा दिलं तर तुम्हाला त्याचं काही करता येणार नाही. त्यामुळे मत देण्यापूर्वी विचार करा. असं नाही की आत गेल्या तुम्हाला लगेच मत द्यायला पाहिजे. तुम्हाला कोणी बाहेर काढणार नाही 4 सेकंद जास्ती घेतली तर. तुम्हाला कसं आहे, सिस्टीम म्हणून ही फुलप्रूफ असली पाहिजे. निवडून कोण येईल हा लोकांचा प्रश्न आहे. आपण सिस्टीम करताना ती निर्दोष असली पाहिजे आणि ते या सिस्टीमबद्दल नाही आहे. थोडं राजकीय भाष्य नाही पण सामाजिक भाष्य म्हणून मला एक असं म्हणावं लागेल की आपल्या समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये कोणीच जबाबदारीच्या पदावर असलेलं कोणीच आपली जबाबदारी निभावत नाही. म्हणजे मतदान टाळू नका, मतदानाला जा. हे नाहीतरी EVM खराबच आहे, तुम्हीच म्हणताय ना, मग कशाला मतदान, असं नाही आहे. EVM समजा जरी खराब असेल, आपल्याला माहिती नाही आहे ते खराब आहे की नाही. मी प्रश्न उपस्थित करतोय, ही सगळी सिस्टीम निर्दोष नाही असं म्हणतोय, पण याचा अर्थ ती वापरायची नाही असं होतो का? नाही. हॅलो, नमस्कार. मी ओंकार जाधव आणि मी सावनी. दोघेही स्वागत करतो नागरिकशास्त्राच्या उजळणीच्या नवीन एपिसोडमध्ये. मतदान येतं आहे, इलेक्शन्स येत आहेत आणि मग आपण वेगवेगळे जाहीरनामे बघतो आहोत. उजळणीच्या पण एपिसोड्समध्ये नक्की नागरिकशास्त्र काय आहे, त्याचा आपल्या आयुष्यातला रेलेव्हन्स काय आहे, आपण नक्की कुठे आहोत या लोकशाहीमध्ये, हे सगळं शोधण्याचा आपण एपिसोड्समध्ये प्रयत्न करतो. पण आता मतदान, इलेक्शनची प्रोसेस पार पडणार आहे आणि ती कशी पार पडते, त्याचं किती महत्त्व आहे आणि नक्की काय टेक्निकल गोष्टी असतात ज्याची आपण मतदान करताना खातरजमा केली पाहिजे, या सगळ्या गोष्टींसाठी, या सगळ्या माहिती काय असेल याबद्दलची हे घेण्यासाठी आपण हा खास आजचा एपिसोड करतो आहोत. येस, तर उजळणी हाच फॉर्मॅट आहे बेसिकली की आता आपल्या सगळ्यांची परीक्षा आली आहे आणि परीक्षेचा सिलेबस संपतो आणि मग त्याच्यानंतर बोर्डाच्या आधी ना आपले प्रिन्सिपल किंवा शाळेतले टीचर्स येऊन आपल्याला हे सांगतात की बरोबर नाव लिहिलेला बघा, ते 8 गोळे असतात त्याच्यापैकी बरोबर आपल्या नावापुढचा गोळा चेक करा, नंबर नीट लिहा, मग सप्लिमेंट नीट बांधले की नाही हे बघा, वेळेच्या 15 मिनिटं आधी पोचा, हॉल तिकीट चेक करा. या सगळ्या टेक्निकल गोष्टी असतात ज्या अभ्यासापेक्षा हे कदाचित जास्त महत्त्वाच्या असतात, कारण ॲक्च्युली आपल्या अभ्यासाचं फलित त्याच्यात होणार आहे. तसंच अगदी मतदानाच्या बाबतीत आहे की आत्तापर्यंत आपण थिअरी शिकलो आहे आणि आपली उजळणी झाली आहे, पण ॲक्च्युली त्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणं आणि त्याचा नंतर काय रिझल्ट येतो, ह्या सगळ्याबद्दल आज आपली उजळणी करून घ्यायला आपल्याबरोबर आलेले आहेत माधव देशपांडे सर. सर, तंत्रज्ञान क्षेत्रात सरांचं खूप मोठं काम आहे आणि सगळ्यात म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेमध्ये ओबामा ॲडमिनिस्ट्रेशनचे सर ॲडवायझर्सपैकी एक होते. त्यामुळे आज सर या विषयावर आपली उजळणी करून घेणार आहेत की एकंदर मतदान कशा पद्धतीने त्याची सगळी टेक्निकल साईड बघितली जाते, कशा पद्धतीने मत नोंदणी केली जाते आणि ह्या सगळ्याबद्दल आज आपली उजळणी करणार आहे. तर वेलकम सर. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. आनंद वाटला मला फार. तर सुरुवातच अगदी बेसिकपासनं करूया, कारण ऐकणारे सुद्धा बरेच फर्स्ट टाईम वोटर्स आहेत. इनफॅक्ट आमच्या टीममधले सुद्धा बरीच लोक फर्स्ट टाईम वोटर्स आहेत ज्यांनी नुकतंच रजिस्ट्रेशन केलं आहे. तर पोलमध्ये गेल्यापासनं म्हणजे तुम्ही बूथमध्ये जाता इलेक्शनच्या, तर तेव्हापासनं साधारण प्रोसेस काय काय असते? आपण बूथमध्ये आत शिरलो की तो जो कंट्रोलिंग ऑफिसर असतो, बूथमध्ये 2 कंपार्टमेंट्स कमीत कमी आपल्याला दिसतात. अच्छा. एक असतं त्याच्यामध्ये कंट्रोलिंग ऑफिसर बसलेला असतो किंवा असते, आणि दुसरं असतं जिथे आपण जाऊन मतदान करतो. कंट्रोलिंग ऑफिसरकडे ते कंट्रोल युनिट असतं आणि आपण जिथे जातो तिथे बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट या 2 गोष्टी ठेवलेल्या असतात. या तिन्ही गोष्टी एकमेकांना जोडलेल्या असतात. कंट्रोलिंग ऑफिसरला बॅलेट युनिट ॲक्टिव्हेट करावं लागतं. बॅलेट युनिट हे कायम ॲक्टिव्हेटेड नसतं. तो एक ॲक्टिव्हेशनचं त्याच्याकडे बटन असतं, ते बटन दाबतो, मग ते ॲक्टिव्हेट होतं. आणि ते ॲक्टिव्हेट झाल्यानंतर आपण जेव्हा तिथे जातो आणि त्या बॅलेट युनिटवरती
उमेदवारांची सगळ्यांची चिन्ह, नावं हे सगळं जोडलेलं असतं. प्रत्येकाच्या शेजारी एक बटन असतं प्रत्येक उमेदवाराच्या चिन्हाच्या शेजारी, आणि एक LED पण असतो. आपण आपल्याला जो हवा तो उमेदवार त्याच्या चिन्हाच्या बटनाच्या वरती बटन दाबायचं, ते मग तो LED लागतो. आपण हे दाबल्यानंतर लगेच ताबडतोब आपण त्या VVPATकडे बघायला लागायचं, कारण 7च सेकंदाचा काळ त्या VVPATचा दिवा लागतो. अच्छा. आता हे 7 सेकंद का आहेत आणि का नाही त्याचा उहापोह आपण करण्याचं कारण नाही, कारण ते मशीन 7 सेकंदच दिवा लावतं. त्यामुळे इकडे तिकडे कुठेही न बघता आपलं बटन दाबून झालं की लगेच त्या VVPATच्या खिडकीकडे, म्हणजे VVPATकडे बघायला लागा. तिथे समोरची एक काचेची जी खिडकी आहे ती नॉर्मली काच काळसर असते, ती आपल्याला नॉर्मली दिसत नाही. दिवा लागला की त्याच्या आतमध्ये जे काय तो कागद आहे त्याच्यावरती कुठलं चिन्ह उमटतं आहे ते बघा. आपण ज्या चिन्हाला मत दिलं आहे तेच चिन्ह तिथे दिसलं पाहिजे. म्हणजे आपण ॲपलला मत दिलं तर आपल्याला ॲपलच दिसलं पाहिजे, ह्याची पहिली खात्री करा. आणि मग ती जी स्लिप आहे ती कापली जाते आणि ती खालती डब्यात पडते. अच्छा. अपेक्षा अशी आहे की ती स्लिप आपल्याला दिसली पाहिजे. मग त्या 7 सेकंदामध्ये आपल्याला ती चिन्हही बघायचं आहे आणि ती स्लिप खाली डब्यात पडतानाही बघायची आहे. या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि त्याचं कारण असं की नुसती आपल्याला ती स्लिप बघून उपयोगाची नाही, ती खालच्या डब्यात पडली आणि ती पडण्याचं कारण काय, ती स्लिप करण्याचं कारण काय, तर आपलं जे इलेक्ट्रॉनिक व्होट कंट्रोल युनिटमध्ये सेव्ह केलं जातं ते आपल्याला दिसत नाही, ते कोणालाच दिसत नाही. त्यामुळे आपण ॲपलला दिलं असलं तरी ते ॲपलला गेलं आहे का बनानाला गेलं आहे हे आपल्याला कळायला मार्ग नसतो. पण कागदावरती जे दिसतं ते आपल्याला डोळ्यांना दिसतं. उद्या समजा कंट्रोल युनिटमधल्या मतांबद्दल उमेदवारांनी आक्षेप घेतला, त्यांनी सांगितलं की ही चुकीची मतं आहेत, आमचा विश्वास नाही, तर काय मोजलं जाईल, तर ह्या स्लिप्स मोजल्या जातील. म्हणून ह्या स्लिप्स महत्त्वाच्या आहेत. बरोबर. आणि म्हणून त्याला ऑडिट ट्रेल असं नाव आहे. VVPAT म्हणजे काय, वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल. ह्याच्यात व्हेरिफिकेशन नाही आहे हा शब्द योग्य नाही आहे खरं, आणि तसं मी ते इलेक्शन कमिशनलाही कळवलं आणि सुप्रीम कोर्टालाही कळवलं आहे. कारण व्हेरिफिकेशनमध्ये रिजेक्शन अंतर्भूत असतं. मी तुम्हाला जर एखादा कागद आणून दिला आणि सांगितलं की हे व्हेरीफाय करा, तुम्ही अधिकारी आहात, तर तुम्ही तो बघून नुसता त्याच्यावर सही करणं अपेक्षित नसतं. तुम्ही तो व्हेरीफाय करता, त्याची पडताळणी करता ओरिजिनल बरोबर, आणि जर तो योग्य वाटला तरच तुम्ही व्हेरीफाईड असं लिहिता. बरोबर. नाहीतर तुम्ही लिहित नाही व्हेरीफाईड. त्यामुळे त्याच्यामध्ये रिजेक्शन हे इम्प्लिसिट आहे, अंतर्भूत आहे. जेव्हा रिजेक्शनचा अधिकार येत नाही तेव्हा ते व्हेरिफिकेशन होत नाही, ते फक्त व्ह्यूइंग होतं. मी स्लिप बघितली एवढंच म्हणू शकतो. ती जर मला रिजेक्ट करण्याचा अधिकार असता तर मग ती व्हेरीफाईड आहे असं म्हणता आलं असतं. पण ठीक आहे, हा एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. आत्ता महत्त्वाचं असं आहे की व्ह्यू करून ती स्लिप, पेपरची स्लिप खाली पडली की नाही हे बघणं महत्त्वाचं आहे. कारण तो ऑडिट ट्रेल ती खाली पडली तरच निर्माण होणार आहे. ती जर खाली पडली नाही तर ती उपलब्ध राहणार नाही ऑडिट ट्रेलसाठी. म्हणून ती खाली पडली की नाही हे बघणं फार महत्त्वाचं आहे. आणि हे निश्चित दोन्ही गोष्टी करायला पाहिजेत प्रत्येक मतदारांनी. इथे दुसरं कोणीही आपलं हे काम करू शकत नाही, आपल्यालाच करायला पाहिजे. आपण बटन दाबायचं, ताबडतोब VVPATकडे बघायचं. 7च सेकंद मिळणार आहेत आपल्याला हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या VVPATकडे असलं पाहिजे. आपल्याला जे चिन्ह आपण दाबलं बॅलेट युनिटवर तेच तिथे कागदावर उमटलेलं दिसलं की नाही हे बघायचं, आणि ती स्लिप खाली पडली की नाही हे बघायचं. पुढे जाऊन असंही करू शकता तुम्ही, जर 4 मित्र असतील, एखाद्याने बाहेर थांबायचं आणि सगळ्या लोकांच्याकडनं हा डेटा घ्या. कोणी कोणाला मत दिलं हे विचारू नका, तो अपराध आहे, तो गुन्हा आहे. तुम्ही कोणाला मत दिलं हे विचारणं हा गुन्हा आहे, त्यामुळे ते विचारू नका. परंतु हे विचारा की बुवा तुम्ही ज्याला मत दिलं, ज्या कोणाला, तेच चिन्ह तुम्हाला दिसलं का. म्हणजे ज्या चिन्हाचा तुम्ही बटन दाबलत आणि त्याच्या शेजारचा LED तुम्हाला ग्लो म्हणजे लागलेला दिसला, तेच चिन्ह तुम्हाला कागदावर दिसलं का, आणि ती स्लिप खालती पडली का, हे प्रत्येक माणसाला विचारा आणि तो डेटा गोळा करा हवं तर कागदावर. ज्यांना दिसलं नाही त्याचे ते किती होते, ज्यांना दिसलं ते किती होते, ज्यांना
चिन्ह दिसलं पण स्लिप पडताना दिसली नाही, असे किती होते? ज्यांना चिन्हही दिसलं नाही आणि स्लिपही पडताना दिसली नाही, असे किती होते? आपल्याला यातनं खूप गोष्टी कळतील पुढे जाऊन. ह्याच्यामध्ये कुठलाही राजकीय रंग नाही आणि तो देऊही नका. एक सिस्टीम म्हणून याच्याकडे बघा. हो हो. आता आपण मतदानाच्या म्हणजे आता आपण बॅलेट पेपर्सपासून आता EVMs पर्यंत आलो. तर कायम मतदान आलं की प्रत्येक वेगवेगळे राजकीय पक्ष ते कायम इलेक्शन झाल्यानंतर मग तो सूर आवळायला सुरुवात करतात की EVMs हॅक होतात आणि मग परत बॅलेट पेपरकडे जा आणि मग ते सेफ आहेत की नाही, म्हणूनच VVPAT आलं, ते त्याच्यावरती डेटा कलेक्ट करेल त्याच्यावरचा आणि आपल्याला दाखवू शकेल वगैरे. पण नक्की EVM कसे ऑपरेट करतात याच्याबद्दल आपण समजून घेऊ शकलो तर. कारण आता मला तर हे माहिती आहे की बॅलेट पेपरवर फक्त शिक्का मारायचा आणि टाकायचा, तिथे एक फिजिकल वोट जात आहे जे मला दिसतंय मी एकट्यानेच टाकल्यामुळे. तर ते व्हेरीफाय करणं वगैरे एक पद्धत असू शकते. पण EVM तर ती मशीन आहे, इलेक्ट्रॉनिक मशीन, तर मी त्या बटनावरती टाकलेलं मत त्याच उमेदवाराला जातंय वगैरे. तर एकदा ती सिस्टीम समजावून सांगितलीत तर ते समजायला सोपं पडेल. अगदी फारच छान. काय होतं मुळात, कंट्रोलिंग ऑफिसर जेव्हा ते बटन दाबतो कंट्रोल युनिटवरचं, त्यावेळी आता मी साधं मराठी भाषेत सांगतो, कमांड्स कॉम्प्युटरच्या सांगायची गरज नाही. त्यावेळी ते कंट्रोल युनिट बॅलेट युनिटला सांगतं की मतदार येणार आहे, तयार राहा, मत रिसीव्ह करायला, मत घ्यायला तयार राहा. म्हणजे कुठलं तरी तुझं बटन दाबलं जाईल, ते कुठलं ते तयार राहा आणि ते दाबलं गेलं की मला कळव तुला कुठलं बटन तुझं दाबलं गेलं. मग बॅलेट युनिट तयार होतं, मतदार जातो, तो एक बटन दाबतो. समजा त्यांनी 4 नंबरचं बटन दाबलं तर बॅलेट युनिट कंट्रोल युनिटला सांगतं मला 4 नंबरचं बटन मिळालं किंवा माझं 4 नंबरचं बटन दाबलं गेलं. मग कंट्रोल युनिट VVPATला सांगतं की 4 नंबरच्या बटनाशी म्हणजे 4 नंबरचा जो डेटा आहे तो प्रिंट कर. आता VVPATमध्ये काय असतं, असं इमॅजिन करा की ट्रेज आहेत. समजा आपण असं धरू 10 उमेदवार आहेत, तर VVPATमध्ये 10 ट्रे असतील. प्रत्येक ट्रेमध्ये तो एक मतदार, त्याचा पक्ष आणि त्याचं चिन्ह याचं एक समजा कागदावरती प्रिंट काढलं आणि फोटो काढलात तर जी इमेज तयार होईल तशी इमेज स्टोअर्ड असते. असे 10 ट्रेमध्ये एका पाठी एक लावलेले ट्रेज आहेत. VVPATला हे माहिती नाही आहे, ती इमेज असल्यामुळे, की त्या मतदाराचं नाव प्रत्यक्ष काय आहे किंवा ती इमेज म्हणजे ती चिन्ह प्रत्यक्ष काय आहे याची त्याला जाणीव नाही आहे. पण त्याला हे माहिती आहे की 3ऱ्या ट्रेमधलं आपल्याला दाखवायचं आहे, 4थ्यामधलं दाखवायचं आहे. त्यामुळे त्याला जेव्हा कंट्रोल युनिट सांगते की 4थ्याचं छाप, तेव्हा तो काय करतो, 4था ट्रे बाहेर काढतो. हे समजा सगळे ट्रे बंद केलेले आहेत, तो 4था ट्रे उघडतो, त्यात जी इमेज मिळेल ती बघतो आणि ती छापतो. हे त्याचं काम आहे. मग तो ती छापतो, मग त्याला तो कंट्रोल युनिटला सांगतो की हो माझं छापून झालं. मग कंट्रोल युनिट सांगतं की छापलंस ना, आता ती काप आणि पडू दे ती खाली, काप एवढं सांगतं आणि थांबतं. आणि कापून झालं की मला सांग. मग ती त्यांनी कापली की ती खाली पडते आणि मग हा सांगतो की मी कापली. तर याच्यात आणखीन एक भाग असा आहे की मतदारांनी ते बटन दाबलं की बॅलेट युनिट 12 सेकंद डेड होतं. हे त्याचं डिझाईन आहे. इलेक्शन कमिशनच्या डॉक्युमेंटेशनमध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की 12 सेकंद ते डेड होतं. म्हणजे काय, तुम्ही कुठलंही बटन पुन्हा दाबलं तर काहीही होणार नाही आहे. 12 सेकंद ते काहीच घेत नाही. 12 सेकंदानंतर ते कंट्रोल युनिटचा सुद्धा सिग्नल ॲक्सेप्ट करतं. तोपर्यंत ते काहीच नाही, इट इज अनरिस्पॉन्सिव्ह. म्हणजे कंट्रोल युनिटने जरी सांगितलं पुन्हा 2 सेकंदात की दुसरं मत घे, तरी तो घेणार नाही. 12 सेकंद ते पूर्ण डेड असतं. त्याच्या मागची त्यांची भूमिका अशी आहे की जसं पूर्वी बॅलेट पेपर्समध्ये खोटे शिक्के मारून बॅलेट बॉक्सेस स्टफ केली जायची, तसं जर ह्याच्यामध्ये असा वेळ ठेवला नाही आणि युनिट चोरली गेली, कारण ती जाऊ शकतात, त्यांना इलेक्ट्रॉनिक पेअरिंग नाही आहे. तो मोठा दोष आहे या सिस्टीमचा. त्याच्याबद्दल मी अनेक वेळा बोललो आहे, लिहिलंही आहे सगळ्यांना, चीफ जस्टिस, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, चीफ इलेक्शन कमिशनर, प्रेसिडेंट, सगळ्यांना लिहून झालं आहे माझं. हा मोठा दोष आहे, तो भाग सोडून देऊ आपण. परंतु असं जर चोरलं गेलं तर समजा मला 8व्या कॅन्डिडेटला जिंकून द्यायचं आहे,
तर मी तो एक घेऊन तासाभरामध्ये साधारणपणे एका बूथवरती 1200च्या आसपास मतं पडतात असं त्यांचं म्हणणं आहे. मग आता 1200 सेकंद जरी मला मिळाली, दर सेकंदाला ते असं व्हायला लागलं ॲक्टिवेट, तर मी 1200 सेकंद म्हणजे किती, एका मिनिटात 60 सेकंद म्हणजे 20 मिनटं. 20 मिनटात मी एक अख्खं 1200 मतांचं बॉक्स माझ्या 8व्या ह्याला उमेदवाराला मतं देणारं तयार करू शकतो ना. पण हेच मध्यात 12 सेकंदाची जर गॅप गेली तर आता ते किती झालं, 12 पट झालं. म्हणजे माझ्याकडे ते 240 मिनिटं असायला पाहिजे. एका तासाची 60 मिनटं म्हणजे कमीत कमी 4 तास. म्हणजे ते इतकं कठीण होत जातं. म्हणजे त्यातला मुद्दा असा आहे की ते अशा प्रकारे हॅकिंग त्याचं किंवा मॅनिप्युलेशन ह्या प्रकारचं स्टफिंग ज्याला आपण म्हणतो ते कमी करता यावं, हे त्यातलं मूळ हेतू आहे त्यातला. बरोबर. त्यामुळे ते 12 सेकंद डेड राहतं. म्हणजे तुम्ही चुकीचं मत समजा दिलं तर तुम्हाला त्याचं काही करता येणार नाही. त्यामुळे मत देण्यापूर्वी विचार करा. असं नाही की आत गेल्या गेल्या तुम्हाला लगेच मत द्यायला पाहिजे. तुम्हाला कोणी बाहेर काढणार नाही 4 सेकंद जास्ती घेतलेत तर. ते टेन्शन कुठल्याच मतदारांनी घ्यायचं कारण नाही आहे. आत गेलं, नीट व्यवस्थित बघितलं, आपल्याला कुठलं पाहिजे ते त्याची शहानिशा केली, एकदा बटन दाबलं की मग संपला तुमचा हिशोब संपला. ताबडतोब व्हीव्हीपॅटकडे बघायचं, ह्या 2 गोष्टींची खातरजमा करायची. आणि बाहेर जर तुम्ही कोणी असा व्हॉलंटियर ठेवला असेल तर त्याला सांगा की बाबा हो दिसलं मला किंवा नाही दिसलं मला, जे काय तुमचं असेल ते. आपलं मत सांगू नका, त्याला तुमचं मत विचारू देऊ नका. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता आपण ही सिस्टीम पण समजून घेतली ना, तर आता तुम्ही पण त्यातल्या काही त्रुटींबद्दल बोललात. तर जर आता आपण EVM ही सिस्टीम म्हणून स्वीकारली आहे, कारण आपण जर इलेक्शनच्या काळामध्ये म्हणजे फक्त त्या देशातला मतदानावरती होणारा खर्च जर पाहिला त्या वर्षीचा, तर तो त्या GDPच्या काही टक्क्यांपर्यंत वगैरे मोजता येतो. म्हणजे आता पुढचे 2-3 वर्षात आपल्याकडे फक्त इलेक्शन्स होणार आहेत, तर ज्या प्रमाणात याच्यावरती केला जाणारा खर्च आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे कारण अख्खी सिस्टीम त्या पद्धतीनं कामाला लागते आणि खूप खर्चिक प्रकरण आहे ते. म्हणजे त्याचे आकडे जर तुम्ही चेक केलेत तर आम्ही कदाचित खाली देऊ त्याचे, आणि ते भयानक आकडे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात आपलेच पैसे खर्च केले जातात या प्रक्रियेमध्ये. यावर्षी अंदाजे 1 लाख कोटी इतका आकडा हा फक्त इलेक्शन्सवर खर्च झालेला आहे, विच इज अराउंड 0.34% ऑफ आवर होल GDP, विच इज एस्टिमेटेड टू बी अराउंड 293 लाख crores. बापरे. म्हणजे जगातल्या कुठल्या तरी कोपऱ्यातल्या एका देशाचं वार्षिक उत्पन्न तेवढं असू शकतं, इतका मोठा तो खर्च आपण फक्त इलेक्शनच्या प्रोसेसवरती करणार आहोत. तर आता EVM वरती हे सगळं येऊन थांबतं की इतका मोठा खर्च होतो आहे EVMच्या भरोशावर, कारण त्याच्या थ्रू या इलेक्शन्स कंडक्ट केल्या जातात. तर त्याचेही काही प्रोज किंवा त्याचेही काही कॉन्स आहेत का? म्हणजे आपण सर्व मतानं जी काही सिस्टीम स्वीकारली आहेत, पण त्यातही काही त्रुटी आहेत का, किंवा त्याचे काय फायदे आहेत, म्हणजे किती ट्रान्सपरंट सिस्टीम आहे ही? आता हा आपण बघतोच आहोत. म्हणजे हा कायमचा, आता मगाशी तुम्ही म्हणालात तसं की मतदान आलं किंवा रिझल्ट्स आले की मग त्याच्यावरती दोन्ही बाजूंनी जे जिंकले ते समर्थन करतात, जे हारले ते त्याला दोष देतात. त्यामुळे त्यातलं राजकारण आपण बाहेर काढून टाकू. कारण आज जे ज्याचं समर्थन करतायत तेच 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी याला शिवाय घालत होते, आणि आज जे ज्याला शिवाय घालत आहेत ते 12 वर्षापूर्वी याचं समर्थन करत होते. त्यामुळे राजकारण त्यातलं बाहेर काढून टाकू. एक सिस्टीम म्हणून जर याच्याकडे बघितलं तर ही अतिशय फ्लॉड, म्हणजे अतिशय त्रुटी असलेली सिस्टीम आपण स्वीकारली आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये. EVM सिस्टीमचे पण आपल्याला 2 भाग करायला लागतात. एक इंटरेस्ट म्हणून सांगतो मी. आपल्याला असं वाटतं की हे ऑटोमेशन मतदानाचं आणि हे सगळं नवं आधुनिक आहे सगळं. 1878 माझ्या समजुतीप्रमाणे साली पहिल्यांदा ऑटोमेटेड वोटिंगचा प्रयोग केला गेला. 1878 मेकॅनिकल डिव्हाइस होते ते. बापरे. म्हणजे हे करणं ही प्रेरणा इतकी आधुनिक नाही आहे जेवढी आपल्याला वाटते. हे आपलं मी इंटरेस्ट म्हणून सांगितलं तुम्हाला. हे आधुनिकही पुरातन आहे. त्यामुळे ही जी आपल्या EVMचे पण आपल्याला 2 भाग करायला लागतात. 2013च्या आधीचे आणि 2013च्या नंतरचे. अच्छा. 1977 साली आपण ही सुरू केली प्रक्रिया. EVM डिझाईन आणि म्हणजे कल्पना म्हणून EVM आली भारतात, ते डिझाईन झालं.
त्यावेळची जी परिस्थिती होती ती आणि आजची याचं देखील आपल्याला भान ठेवायला पाहिजे. म्हणजे 1977मध्ये आपल्याकडे म्हणजे जगातच इंटरनेट नव्हतं, सेलफोन्स नव्हते. मग त्यावेळी ट्रंक कॉल करायला लागायचा. मुंबईहून पुण्याला सुद्धा ट्रंक कॉल करायला लागायचा आणि ते 3-3 दिवसांनी वगैरे मिळायचं. ही दळणवळ म्हणजे एकूण आपल्या दूरध्वनीची सुद्धा ही परिस्थिती होती. त्यामुळे त्या काळात डिझाईन त्यावेळी फियाटची गाडी होती, त्यावेळी मारुती नव्हती आणि गाडीमध्ये रोज बॅटरीला पाणी आहे की नाही बघा आणि ऑइल. ह्या एकूण सगळ्या परिस्थितीमध्ये जी सिस्टीम डिझाईन झाली ती त्यावेळी योग्य होती. कसं असतं, एखादी गोष्ट कायमची योग्य नसते. जशा त्याचा कॉन्टेक्स्ट त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी बदलत जातात तशी त्या सिस्टीमची योग्यतासुद्धा बदलत जाते. बरोबर. त्यामुळे 77 साली जे योग्य होतं ते त्या परिस्थितीचं भान ठेवून डिझाईन केलेली गोष्ट होती ती. मग त्याच्यात काय होतं की आम्ही हे युनिट सील करू, आम्ही त्याच्या बाहेर सैनिक ठेवू म्हणजे कोणी चोरणार नाही. आजच्या डेटाच्या युगामध्ये सैनिक तुम्ही एक अख्खी बटालियन ठेवली तरी डेटा असा हवेतनं निघून जातो. आता वेगळ्या कन्सिडरेशन झाले आहेत. आज आपण पेअरिंगबद्दल बोलतो, म्हणजे आपण पेअरिंग इतकं क्लिष्ट करण्याचं कारणच नाही. आपल्या घरात जर ब्लूटूथ स्पीकर असला आणि आपल्याकडे एक फोन असला तर तुमचा फोन तुम्ही पेअर केलात ब्लूटूथ स्पीकरला की मी जर बाहेर न आलो तर माझा फोन मी नाही त्याला पेअर करू शकत जोपर्यंत तुमचा अनपेअर होत नाही तोपर्यंत. हे पेअरिंग आपण आज रोजच्या आयुष्यात वापरतो आहे. पण दुर्दैवाने असं झालं की आपली ही EVM सिस्टीम त्या पद्धतीने प्रगत होतच गेली नाही. आपण अजून त्या काळचेच निकष वापरत चाललो आहे आणि ते समर्थनीय म्हणजे त्याचं समर्थन केलं जातं. परंतु म्हणून ही सिस्टीम संपूर्ण योग्य आहे का तर नाही आहे. 2013 पूर्वी ती जास्त योग्य होती आजच्यापेक्षा. आणि त्याचं कारण असं आहे की त्यावेळी VVPAT नव्हता. त्याच्यामध्ये त्रुटी होती मोठी की मला माझं इलेक्ट्रॉनिक मत दिसतच नाही आहे. तुम्ही एक LED दाबलात तो त्या क्षणापुरता काय 2 सेकंद 5 सेकंद दाबला गेला. नंतर मला जर शंका आली की अरे मी खरंच 3 नंबर दाबला होता का 4, मला काय कळायला मार्ग आहे. तो संपला, विजला ना LED. त्यालाही ॲक्सेप्ट रिजेक्ट नव्हतं. परंतु त्याला मोठा ॲडव्हान्टेज हा होता की ज्याला आपण लोकेशन ॲग्नॉस्टिक म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये त्यावेळी फक्त कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट ह्या 2च गोष्टी होत्या. बॅलेट युनिट वॉज लाईक अ कीबोर्ड. म्हणजे तुम्ही एक कारण तो करायला लागला कारण आपल्याकडे खूप हे उमेदवार असतात, 100 उमेदवार असतात. मग ती तुम्ही 100चं युनिट एक करू शकत नाही. मग ती 10-10ची कास्केड करत 100 अशी करता येतात, 12-12ची 16-16ची असं काहीतरी केलं त्यांनी. म्हणून तो कीबोर्डसारखा केला. म्हणून ती 2 युनिट्स आली. आता त्या दोन्ही युनिट्समध्ये आतमध्ये फक्त व्हॅल्यूज स्टोअर होत होत्या. किती वेळा 1 नंबरचं बटन दाबलं गेलं, किती वेळा 2 नंबरचं, किती वेळा 4 नंबरचं. त्याला हे माहितीच नव्हतं की एक वरती काँग्रेस आहे का, BJP आहे का, आम आदमी पार्टी आहे का, आणि काय शेतकरी संघटना आहे का, काय जे असेल ते. त्याला पक्ष उमेदवार काहीच माहिती नव्हतं. तो एवढंच स्टोअर करायचा. 10 वेळा 1 दाबलं गेलं, 50 वेळा 2, 100 वेळा 3 जे काय असेल ते. आणि मग ते अनाऊन्समेंटही तशीच व्हायची काउंट्सची. बसणारे जे उमेदवारांचे प्रतिनिधी किंवा उमेदवार होते त्यांना आपला नंबर माहिती असायचा की 3. हा मग त्याची अनाऊन्समेंट झाली 3 या मशीनमध्ये 100 की तो 100 लिहायचा. पुढच्या मशीनमध्ये 150 की तो 150 आणि मग सगळ्याची टोटल करायचा. बरोबर. आणि मग प्रत्येकाची मतं ती अशा पद्धतीने ते काउंटिंग व्हायचं. त्यामुळे त्याच्यामध्ये अशा प्रकारे मॅनिप्युलेशन शक्य नव्हतं. त्याच्यात मॅनिप्युलेशन करता आलं असतं आणि मी एक स्वतः तसा डिव्हाइसही केलेला आहे, माझ्या घरी आहे सुद्धा तो, की तुम्हाला 2-3 बटणं दाबून काय करता येईल. इलेक्ट्रॉनिक्स आहे त्यामुळे दाखवण्यापुरतं. पण ते प्रत्येक बूथवर जाऊन करावं लागलं असतं. आता VVPAT आल्यामुळे काय झालं आहे, VVPATमध्ये एकतर शेवटच्या 10 दिवसात डेटा अपलोड होतो. तो डेटा अपलोड करणारे कम्प्युटर, लॅपटॉप आणि तो SLU सिम्बल लोडिंग युनिट या दोन्ही गोष्टी यांच्या सिक्युअर्ड चेनमध्ये नसतात. म्हणजे सिक्युअर्ड चेन हा इलेक्शन कमिशननी वापरलेला शब्द आहे. त्याचा अर्थ असा तर EVMचे 3 भाग आहेत आपण बघितलं तसं, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि VVPAT. तर हे तिन्ही मॅन्युफॅक्चर म्हणजे तयार झाल्यापासून वापरले जाईपर्यंत किमान पक्षी डिस्ट्रिक्ट इलेक्टोरल ऑफिसर
म्हणजे हा किंवा याच्यावरच्या अधिकाऱ्याच्या ताब्यात असतात. अच्छा. त्यामुळे त्यांची पूर्ण जबाबदारी ही इलेक्शन कमिशनकडे असते. लॅपटॉप आणि SLU या बाबतीत हे खरं नाही. SLU म्हणजे काय? सिम्बल लोडिंग युनिट. म्हणजे ते कसं आहे हे माहिती नाही आहे, बघितलेलं नाही आहे मी पण आपण इमॅजिन करू शकतो एखादा पेन ड्राईव्हसारखा काहीतरी स्टोरेज डिव्हाइस असेल किंवा असं काहीतरी असेल. ते छोटे युनिट आहे. जे काय ते असेल ते होतं कसं की एखाद्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जेव्हा उमेदवारांचं सगळं फायनलायझेशन होतं, काही अर्ज मागे घेतले जातात, काही रिजेक्ट होतात, फायनल लिस्ट तयार झाली की ती लिस्ट इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर असते. बरोबर. इलेक्शन कमिशननी ऑथराईज केलेले भारत इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांचे इंजिनियर्स प्रत्येक त्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जातात, इलेक्शन कमिशनच्या साईटला कनेक्ट करतात आपला लॅपटॉप. त्या कॉन्स्टिट्युएन्सीचा जो डेटा आहे, म्हणजे मी जे म्हटलं ही इमेजेस असतात, त्या इमेजेस ते सगळे डाउनलोड करतात. तो डेटा तो SLUमध्ये टाकतात आणि मग तो SLU VVPATला जोडतात. अच्छा. आणि मग VVPATमध्ये तो डेटा अपलोड होतो. आता हे जे 2 डिव्हायसेस आहेत, SLU आणि लॅपटॉप, हे सिक्युअर चेनमध्ये नाहीत. त्याच्याबद्दल गाईडलाईन्स त्यांच्या खूप डिटेल्ड आहेत, परंतु त्या किती फॉलो होतात किती नाही हे सांगणं कठीण आहे, कारण ते सिक्युअर कस्टडी चेनमध्ये नाहीत. आता हा डेटा अपलोड होताना इलेक्शन कमिशनचं गाईडलाईन अशी आहे की तो अपलोड होत असताना सर्व उमेदवारांच्या देखत व्हायला पाहिजे. परंतु जसं मी थिओरेटिकली दाखवून दिलं आहे अनेक वेळा की त्या डेटामध्ये एखादा एक्स्ट्रा बिट घालणं सहज शक्य आहे. तो स्टार म्हणून मी दाखवतो. टिपिकली समजा मी एक असा ऑफिसर आहे की जो त्या डेटाला मला ॲक्सेस आहे आणि मला तिसऱ्या उमेदवाराला फेवर करायचं आहे. त्या तिसऱ्याच्या समोर जर मी स्टार टाकला आणि VVPATचा प्रोग्रॅम ऑलरेडी असा लिहिला आहे ऑलरेडी की तुला ज्या ट्रेमध्ये स्टार सापडेल त्या ट्रेचा जो नंबर असेल त्याला दर तिसरं मत टाक. असा जो प्रोग्रॅम लिहिला, जे सहज शक्य आहे. आता तुम्हाला असा प्रोग्रॅम लिहायचीच गरज नाही आहे की तिसऱ्या ट्रेला तिसरं मत दे. ज्या ट्रेमध्ये स्टार सापडेल आणि प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीप्रमाणे मी वेगळा ट्रेमध्ये स्टार टाकू शकतो. ते मला दिल्लीत बसून करता येणार आहे. मला इथे यायची गरज नाही. इंजिनियरला ते माहिती असायची गरज नाही. मग VVPATनी हा तो स्टार वापरून, बरं VVPAT आपण असं गृहीत धरतोय, त्यांनी असं सांगितलं की तो म्हणतो की छापलं मी, एवढंच सांगतो. जर VVPATने असं सांगितलं की मी छापलेली आहे स्लिप, म्हणजे समजा 4ची आपण मगाशी म्हटलं 4ची स्लिप मी छापली आहे, तू 2 सेव्ह कर, असं VVPAT कशावरनं सांगू शकत नाही. त्यांनी आपल्याला प्रोग्रॅम दाखवलेलाच नाही. आपण असं ॲश्यूम करतोय की तो एवढंच सांगतो की मी 4ची स्लिप छापली. मी 4ची छापली, तू 2 सेव्ह कर, असं कशावरनं सांगत नाही आहे तो. आणि जर कंट्रोल युनिटचा प्रोग्रॅम, आणि हे तो पूर्ण वाक्य सांगणार नाही आहे, तो असं म्हणेल प्रिंटेड 4,2. आणि जर कंट्रोल युनिटचा प्रोग्रॅम थोडं टेक्निकल भाषेत बोलतो, ज्याला पार्सिंग म्हणतात कम्प्युटरच्या भाषेत, म्हणजे तुम्ही डेटाचे भाग पाडू शकता. आणि पार्स करण्यासाठी डिलिमिटर्स असं आम्ही कम्प्युटरच्या भाषेत त्याला म्हणतो. म्हणजे 2 भागांमध्ये मी ते 2 भाग आहेत हे दाखवायला त्यांचा डिलिमिटर काय वापरणार आहे, तर तुम्ही कॉमा वापरू शकता, तुम्ही सेमिकोलॉन वापरू शकता, तुम्ही काय स्लॅश वापरू शकता. यू कॅन डिसाईड. टिपिकली कॉमा इज द ग्लोबल स्टँडर्ड, म्हणून मी कॉमा म्हटलं. आपण एक्सेलची पण जेव्हा कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूजनी, ती कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज म्हणजे काय, ते कॉमा हा डिलिमिटर आहे. तर मी समजा VVPAT म्हणून असं दिलं उत्तर की प्रिंटेड 4,2. आणि कंट्रोल युनिट जर त्याचा अर्थ असा करत असेल, 2 भाग मला इतर सगळ्या मेसेजेसनं मला एकच भाग मिळतो आहे, प्रिंटेड 2, प्रिंटेड 3, तिसऱ्या वेळेला मला प्रिंटेड 4,2 असं मिळालं. माझा प्रोग्रॅम कंट्रोल युनिटचा असा लिहिला आहे मी की जर 2 भाग मिळाले तर दुसऱ्या भागात जी व्हॅल्यू आहे ते मत स्टोअर करायचं आहे. आता ह्याला हे होत नाही हे म्हणणं कधी शक्य आहे म्हणणं, जेव्हा तसा जो काय प्रोग्रॅम आहे
तो बघितला गेला तर. नाहीतर हे होतंय हे तुम्ही डिस्प्रूव्ह कसं करणार, आधी नाही करू शकत. ते त्या इलेक्शनच्या दिवशी करायला पाहिजे. कारण पुन्हा असं आहे ना की हे कॉम्प्युटर बेस्ड आहे सगळं. यातला सगळ्यात पॉवरफुल कॉम्प्युटर कोणाकडे आहे, व्हीव्हीपॅटकडे. म्हणजे प्रोसेसर म्हणतोय मी, कॉम्प्युटर म्हणजे मायक्रो प्रोसेसर. बरोबर. तो हे सगळं करू शकतो. किती मतं पडली आहेत, कितवं मत आत्ता चाललं आहे, हे सगळ्याचा काउंट तो ठेवू शकतो. इतका पॉवरफुल तो निश्चित आहे. दुसरी मी म्हटलं तशी पेअरिंगची गॅप आहे की जे कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मतदानाच्या दिवशी वापरलं गेलं त्यांच्यावरती एक लेबल आहे फक्त. त्या लेबलचं तुम्ही व्हिज्युअल व्हेरिफिकेशन करताय काउंटिंगच्या दिवशी. लेबल जेव्हा खोट्या नोटा छापता येतात तर खोटं लेबल छापायला किती त्रास आहे. मग ते लेबल कागदावरती असेल, प्लॅस्टिकवरती असेल, एनग्रेव्ड असेल, काही असेल, किती त्रास आहे. आजच्या म्हणजे आजची टेक्नॉलॉजी लक्षात घेतली तर हे फार फार मागचं झालं ना, मागास झालं हे. तुम्हाला पेअरिंगचा ऑप्शन आहे ना. तुम्ही ज्या दिवशी वोटिंग होतं आहे त्या दिवशी सकाळी पेअरिंग करा 8 वाजता आणि ज्या दिवशी काउंटिंग होणार आहे त्या दिवशी ते व्हेरीफाय करा. मग तुम्ही बदलू शकत नाही युनिट. आज परिस्थिती अशी आहे की कंट्रोल युनिट बदललं जाऊ शकतं. तुम्हाला हेच सांगावं लागतं आम्हाला की नाही मी त्याच्या बाहेर 100 सैनिक ठेवलेत. पण आता मला राजकीय भाष्य करायचं नाही, परंतु इलेक्टोरल बॉन्ड्सनी हे सिद्ध झालं आहे की सर्वांची काहीतरी किंमत आहे. पुन्हा कोणाला किती मिळालेत वगैरे मला राजकीयाच्यात जायचं नाही, परंतु एक आपल्याला कळलं आहे की प्रत्येक माणसाला एक किंमत माणसाने अटॅच करून घेतलेली आहे. मला एवढे पैसे मिळाले तर मी विकला जाईन. मग आपल्याला हेही माहिती आहे की प्रत्येक वेळी पोलिसांनी पकडल्यावरती आपल्याला कोर्टात जाऊन दंड भरावा लागतो असं नाही. मग तिथे बाहेर असलेले जे कोणी तुम्ही गार्ड्स ठेवलेत त्यांना किमती नसतील का. म्हणजे मला त्यासाठी गोळीबार करण्याची गरज नाही आहे. माझा मुद्दा हा आहे. तर तुम्ही त्या काळच्या म्हणजे पुन्हा आज तुम्हाला जास्ती सुविधा उपलब्ध आहेत, सोप्या आहेत. म्हणून मी ब्लूटूथचं मग अशी उदाहरण दिलं. इतकं साधं पेअरिंग आहे. मग तुम्ही का नाही वापरत ते. तुम्हाला कसं आहे सिस्टीम म्हणून ही फुलप्रूफ असली पाहिजे. निवडून कोण येईल हा लोकांचा प्रश्न आहे. आपण सिस्टीम करताना ती निर्दोष असली पाहिजे आणि ते ह्या सिस्टीमबद्दल नाही आहे. इलेक्ट्रॉनिक व्होट आतमध्ये काय स्टोअर होतं त्याची टॅली का नाही करता येणार. जर आपण आधी या सगळ्या स्लिप्स म्हणजे आधीचे आपले बॅलेट्स मोजत होतो, आज व्हीव्हीपॅटची स्लिप का नाही मोजता येणार. मुळात तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं की ही सिस्टीम निर्दोष नाही, निश्चित नाही, 200% निर्दोष नाही. कोणी काहीही म्हणो. असं आहे पुन्हा एक लक्षात घ्या, जेव्हा टाटा एखादी कार बनवते तेव्हा टाटा कार घेणाऱ्याला सांगत नाही आपट मेलाच तो बघतो मी. टाटा थर्ड पार्टीकडे जाते, एनकॅपचं टेस्टिंग करते, सर्टिफिकेशन आणते आणि खात्री देते घेणाऱ्या कस्टमरला की हे बघा हे मी म्हणत नाही आहे, हे निर्दोष आहे. ही लोकं म्हणत आहेत तिसरी ज्यांचा काही संबंध नाही माझ्या मॅन्युफॅक्चरिंगशी. इलेक्शन कमिशननी हे केलं आहे का. ज्यांच्या नावावरती पेटंट आहे तेच सांगतायत की हे निर्दोष आहे. हे म्हणजे फुलंही मीच आणि भुंगाही मीच. मीच म्हणणार या फुलाला छान वास आहे आणि मीच म्हणणार की हे फूल छान आहे, असं नाही आहे. आता 2022-23 पासनंच्या समजा आपण बजेटचा ॲनालिसिस केला मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर जे सहज अवेलेबल आहे, तर साधारण 3,733 कोटीच्या आसपासचा खर्च हा 2022-23 फायनान्शियल इयर आणि आत्ताचं यावर्षीच्या एस्टिमेटेड खर्च इतका EVM रिलेटेड गोष्टींवर झालेला आहे. तो रिसर्च, मेंटेनन्स आणि त्याच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. जर 2019 पासनं बघायला गेलं तर साधारण 5,000 कोटीच्या आसपास तो आकडा पोहोचतोय. आणि ह्यात जर आपण असं अज्युम केलं की ही सिस्टीम फ्लॉड आहे तर दोन अझम्पशन्स पर्यंत आपण पोचू शकतो. एक, ह्याच्यामध्ये अज्ञान आहे, इग्नोरन्स आहे किंवा मॅलिस आहे, काळबेरं आहे किंवा आळशीपणा आहे. तर हे काय वाटतं, जर आपण इतका प्रचंड खर्च करतोय एखाद्या सिस्टीमसाठी आणि त्यातला हे जर फ्लॉज पॉइंट आउट होत आहेत
तर असं आहे का की ते रेक्टिफाय करणं हे आत्ता आपल्याला शक्य नाही आणि म्हणून आपण ही सिस्टम वापरतो आहोत? थोडं राजकीय भाष्य नाही पण सामाजिक भाष्य म्हणून मला एक असं म्हणावं लागेल की आपल्या समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये कोणीच जबाबदारीच्या पदावर असलेलं कोणीच आपली जबाबदारी निभावत नाही. ज्याला आपण अकाउंटेबिलिटी म्हणतो इंग्लिशमध्ये, ती कोणीच मान्य करत नाही. म्हणजे इंग्रजीत म्हणायचं असेल तर मी असं म्हणेन, नोबडी इन द पोझिशन ऑफ ऑथॉरिटी कन्सिडर्स देमसेल्व्स टू बी अकाउंटेबल. आपली काहीतरी आपण ह्या पदावर आहोत म्हणून जबाबदारी आणि कर्तव्य आहे हे सर्व, म्हणजे मी ह्याच्यामध्ये खरोखरीच सामाजिक भाष्य आहे. सर्व समाजातल्या संस्था, सर्व न्यायसंस्था आली, सगळे ॲडमिनिस्ट्रेटर्स आले, पॉलिटिशियन्स आले, तुम्ही म्हणाल ती, म्हणजे कुठलीही संस्था घेतलीत, शैक्षणिक संस्थांसकट सगळे, झाडूवाल्यापर्यंत. हा आपल्या समाजाचा एक मोठा प्रॉब्लेम आहे. हे लोकांना आवडणार नाही म्हटलेलं, पण ही वस्तुस्थिती आहे. आपण जर थोडा काय म्हणू पण त्याला अभिनिवेश बाजूला ठेवून विचार केला तटस्थपणे तर आपल्याला हे दिसतं. ह्या गोष्टी मी आज ज्या बोललो या मी सप्टेंबरमध्ये पहिल्यांदा बोललो, म्हणजे या गोष्टीला 6 महिने होऊन गेले. आणि त्यावेळी मी हे बोललो होतो की 6 महिने आहेत. मी सांगतो, मी असं म्हटलं GPS ट्रॅकर लावा. तुम्ही एका खोक्यात सगळे कंट्रोल युनिट्स ठेवताना तुम्हाला कंट्रोल युनिटमध्ये कुठलाही बदल करण्याची गरज नाही. बाहेर गाडीत नसतो का GPS ट्रॅकर? हो. आज कुठलंही VRL सारखं, म्हणजे VRL एक कंपनी आहे, तुम्ही आणखीन कुठलंही फ्लीट घ्या, मला आठवलं म्हणून मी त्यांचं नाव घेतलं, प्रत्येक ट्रकमध्ये GPS ट्रॅकर आहे. तो ट्रक कुठे गेला आहे, त्या ट्रॅकरची किंमत काय आहे? आत्ता ॲमेझॉनवरती बघितलं तरी फुल फ्लेजेड ट्रॅकर फक्त सिम कार्ड नसलेला तुम्हाला बॅटरी सकट 1200 रुपयाला मिळतो. बॅटरी सकट. चिप घ्यायला गेलात तर 220 रुपयाला चिप आहे. 1 दिवस डिलिव्हरी टाईम आहे. बाहेरनं त्याला चिकटवू का नाही शकत तुम्ही? तुम्हाला गरज कशाची, काही जोडण्याची गरज नाही. एक सिम कार्ड घाला, त्याला बाहेरनं जोडा. म्हणजे तुमचं जे आत्ताचं आपल्या EVMचा मोठा फायदा असा आहे की ते कशाला जोडलं जात नाही, त्यामुळे ते हॅक होत नाही. तुम्ही हा ट्रॅकर त्याला इलेक्ट्रॉनिकली जोडूच नका ना, फिजिकली जोडा, बांधून ठेवा. मग तो कम्युनिकेट तर काही करू शकणार नाही, डेटा हॅक बीक होण्याची शक्यता नाही, आणि तुम्हाला दर क्षणी कळत राहील हा कुठे गेला आहे. किती कठीण आहे हे करणं, किती कठीण होतं सप्टेंबरमध्ये. पण हे सगळ्यांनाच ट्रॅक करता येईल ना, जर GPS ट्रॅकिंग आहे तर अथॉरिटी सोडून बाकी सगळ्यांना ट्रॅक करता येईल. 2 गोष्टी परत सिक्युरिटीचा इश्यू नाही काय? नाही, 2 गोष्टी आहेत. खरं म्हणजे ज्यांनी ट्रॅक करून सिक्युरिटीला थ्रेट आहे ते सगळे लोक ट्रॅकच करत असतात. तुम्ही ट्रॅकर लावावा न लावा हा भाग सोडून देऊ आपण. पण सिरियसली विचार केला तरी तुमचा फोन GPS ट्रॅकर आता तुमच्या फोनमध्ये पण आहे. हो. मला तुमचा फोन ट्रॅक करता येतो का? इफ यू हॅव द टेक्नॉलॉजी. कसं? मला त्यातलं नाही येत. अनलेस आय पुट सम सॉफ्टवेअर इन युअर फोन. ओके. म्हणजे तुमच्या फोनमध्ये कसं आहे, कुठल्याही गोष्टीला 2 एंड्स लागतात. करेक्ट. टेक्नॉलॉजी आहे म्हणून वाटेल ते आपल्याला नाही करता येत. रिस्पॉन्ड तर करायला पाहिजे ना. मी तुम्हाला ट्रॅक करण्यासाठी सिग्नल जगभर शोधतोय, पण तुमचा फोन जर त्या सिग्नलला रिस्पॉन्डच करत नसेल, मी तुम्हाला कसं ट्रॅक करणार आहे? पण फिजिकल ट्रॅकरच्या बाबतीत मग हे पण होऊ शकतं की फिजिकल ट्रॅकर एका बाजूला गेला आणि मशीन एका बाजूला गेलं. हो ना, म्हणून तो बांधा ना, स्क्रू करा त्याला. म्हणजे यू फिगर आउट समथिंग. मुळात पेअरिंग हे पहिलं करायला पाहिजे. तुम्ही पेअरिंग केलं की तुम्ही बेसिकली एलिमिनेटच करता पॉसिबिलिटी रिप्लेसमेंटची, जी आज केली गेलेली नाही आहे. आणि 6 महिन्यापूर्वी मी सांगत होतो. मग मी म्हटलं की तुम्ही कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट कंट्रोल युनिट आणि VVPAT जोडताय कशा करता? VVPAT ही रिसीट छापण्याची गोष्ट आहे ना. बॅलेट युनिटला दोन्ही जोडा ना. बॅलेट युनिटला कंट्रोल युनिट जोडा, बॅलेट युनिटला VVPAT जोडा. इथे मी बटन दाबलं की त्या एकच सिग्नल दोन्हीकडे जाईल एका वेळी. कंट्रोल युनिट सेव्ह करेल जसा प्रिंटर करतो. VVPAT एवढंच बघेल, मला मिळाला सिग्नल की मी प्रिंट करणार आहे. मला 3 मिळाला ना, मी 3 प्रिंट करणार. तो बाकी काही करायलाच जाणार नाही. कशाला जोडता येते कंट्रोल युनिटला?
आणि हे सप्टेंबरमध्ये म्हटल्यावरती 6 महिन्यात हे सहज शक्य होतं. तुमच्याकडे 10 लाख नाही 20 लाख युनिट असली तरी शक्य आहे 6 महिन्यात. कारण तुमच्याकडे 2 मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज आहेत अवेलेबल. पण तुम्ही लक्षच दिलं नाहीत तर काय करणार. मग मी हे म्हटल्यावरती 30 जानेवारी आणि 7 सप्टेंबरला त्यांनी FAQमध्ये त्यांच्या नव्या पहिल्यांदा टेक्निकल डिटेल्स दिली आणि असं सांगितलं की हे मास्टर स्लेव्ह अरेंजमेंट आहे. म्हणजे माझं तोंड बंद का आता मास्टर स्लेव्ह आहे, मी टेक्निकल मला समजत असेल तर मी म्हणूच शकत नाही ना की मग कंट्रोल युनिटला जोडू नका. जोडायलाच पाहिजे. खरं आहे की नाही मला माहीत नाही, खरोखरीच माहीत नाही. कारण ते तुम्ही बघूच देत नाही ना. तुम्ही टेक्निकल डिटेल्स काही डायव्हर्जच करत नाही. मग कशाच्या जोरावर मग आम्हाला वाटतं तेच म्हणणार ना. वाटतं ते म्हणजे वाटेल ते नाही म्हणणार, टेक्निकली फिजिबल आणि आम्हाला वाटतं ते असंच म्हणणार. मास्टर स्लेव्ह अरेंजमेंट एकदा एक्सप्लेन करू शकाल तुम्ही? हो, म्हणजे बेसिकली असं आहे की कंट्रोल युनिट हे सगळ्यावरती कंट्रोल ठेवतं म्हणून ते मास्टर स्लेव्हमध्ये 2 प्रकारचे अरेंजमेंट असतात. एक पियर टू पियर म्हणतात, म्हणजे सर्व एकाच लेव्हलला आहेत तिघही जण, म्हणजे कोणीही कोणाशीही बोलू शकतं. आणि नाही तर मास्टर स्लेव्ह म्हणजे 2 स्लेव्स जे आहेत ते एकमेकांशी डायरेक्टली बोलू शकत नाहीत. म्हणजे बॅलेट युनिटला जर कंट्रोल युनिटशी बोलायचं असेल तर त्याला व्हीव्हीपॅटशी बोलायचं असेल तर त्याला कंट्रोल युनिटच्या मार्फत जायला पाहिजे. आणि कंट्रोल युनिट हे त्या दोघांना आदेश देणार आणि हे दोघं स्लेव्स फक्त रिस्पॉन्ड करणार. स्लेव्ह आदेश नाही देऊ शकत. पियर टू पियरमध्ये कोणीही कोणाला आदेशही देऊ शकतं. सगळ्यात सोपी अरेंजमेंट ही युजली पियर टू पियर असते. ओके. आणि एवढ्या छोट्या याला तर निश्चित कॉम्प्लिकेटेड असतात गोष्टी तेव्हा तुम्हाला मास्टर लागतो. मग त्याला तुम्हाला एकच मास्टर नाही डबल वगैरे त्या गोष्टी सोडून देऊ आपण. पण जिथे 3च डिव्हाइसेस आहेत तिथे काय. आता मग मी तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो. 2013मध्ये यांचीच डॉक्युमेंटेशन असं होतं की हे कशालाही जोडलं जाऊ शकत नाही वगैरे वगैरे. व्हीव्हीपॅट आल्यावरती काहीच न करता कसं काय जोडलं. तोपर्यंत जोडलं जाऊ शकत नव्हतं ना कशालाच. मग कसं काय जोडलं. म्हणजे का विश्वास ठेवायचा असा प्रश्न आहे ना. म्हणजे आणि पुन्हा डेमोक्रेसीमध्ये माझं म्हणणं असं आहे की माझ्यापेक्षा दुसरा जास्ती खरं सांगतोय असं मी का म्हणावं. कोणी का असे ना तो कोणीही असेल माझ्यापेक्षा तो जास्ती खरं सांगतोय असं मी का म्हणावं. माझं म्हणणं खोटं असलं ना हरकत नाही, खोडून काढा. आपण सगळ्यांनीच ॲक्च्युली नागरिक म्हणून हा विचार करायला पाहिजे. कुठल्याही गोष्टीवरती आंधळेपणाने विश्वास नाही ठेवायचा. त्याची शहानिशा करायची आणि प्रश्न विचारायचे योग्य ते. मी असं म्हणत नाही वाटेल ते प्रश्न विचारा. याच्यात दगड का नाही भरतायत असं नका विचारू. नाही भरता येणार आहे. पण योग्य ते प्रश्न विचारा ना. आणि त्याचं उत्तर देणं ह्याचं उत्तरदायित्व जी लोक ऑथॉरिटीच्या पोझिशनमध्ये आहेत त्यांनी मान्य केलं पाहिजे की मला प्रश्न विचारला आहे, मी इथे बसलो आहे म्हणजे मला कोणी प्रश्न नाही विचारायचा असं कोणीच म्हणू शकत नाही भारतातलं. कोणीच नाही. त्याला अपवाद नाही. त्याला राष्ट्रपती अपवाद नाही, पंतप्रधान नाही, चीफ जस्टिस नाही, चीफ इलेक्शन कमिशनर नाही, कमिशनर ऑफ पुणे नाही, कोणीही नाही. कोणीही अपवाद नाही. त्या पोझिशनला तुम्ही आहात. त्या पोझिशनचा रेलेव्हंट प्रश्न तुम्हाला जर विचारला असेल तर त्याचं उत्तर देण्याचं उत्तरदायित्व तुमच्यावर आहे ना. आणि नागरिक म्हणून प्रश्न विचारण्याचा अधिकार मला आहे. आणि तुम्ही त्या पोझिशनला आहात म्हणून त्याला उत्तर देण्याचं कर्तव्य तुमचं. इथे पोझिशन उलटी आहे. माझ्याकडे अधिकार आहे आणि तुमच्याकडे कर्तव्य आहे, जे होत नाही आहे. याच्यात शहानिशा हा शब्द तुम्ही वापरलात. आता अगदी फ्रँकली बोलायला गेलं तर हा खूप एक ब्रॉड लेव्हलचा विचार आहे. एक इंडिव्हिज्युअल म्हणून, एक सामान्य नागरिक म्हणून ही शहानिशा मी कशी करू शकते माझ्यापुरती आणि त्याचं पुढे मी काय सध्या आत्ताच्या स्थितीमध्ये एवढीच शहानिशा आपल्याला करणं आवश्यक आहे आणि करणं शक्य आहे की आपण ज्या सिम्बलच्या शेजारचं बटन दाबलं, ज्याचा LED आपल्याला दिसला बॅलेट युनिटवर, तो लगेच दुसऱ्या सेकंदाला व्हीव्हीपॅटमध्ये कडे बघायला लागून तिथे तोच सिम्बॉल दिसला की नाही, ते चिन्ह दिसलं की नाही आणि ती स्लिप खाली पडली की नाही हे बघणं. ते जर पडली नसेल तशी तर त्याची नोंद ठेवणं. मला माहिती आहे की तक्रार करता येत नाही कारण त्या एका DGPनीच सांगितलं की तो नियम आहे असा, हा चुकीचा नियम आहे, पण
आहे आता भारतात हा नियम, तो असावा की नाही ह्याच्या चर्चा आत्ता गैरलागू आहेत, की जर तुम्ही हे केलं तर तो तिथला कंट्रोलिंग ऑफिसर येतो. तुम्ही सांगितलं की मी जो कुठलं चिन्ह दाबलं आहे सांगायची गरज नाही, पण मी जे चिन्ह दाबलं ते मला इथे दिसलं नाही, की तो येतो. तुम्हाला त्याच्यासमोर ते परत करून दाखवावं लागतं. आणि जर तसं झालं नाही तर तुम्हाला फॉर्म भरावून द्यावा लागतो की मला हे माहिती आहे की हे झालं नाही तर माझ्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो, क्रिमिनल ऑफेन्स, ज्याच्यासाठी मला कैद होऊ शकते. अरे बापरे. असा नियम आहे. ह्या नियमा इतका मूर्ख आणि दडपशाहीवादी नियम नाही असं माझं मत आहे. कारण याचं साधं आहे की जे मत मी दिलं याची तुम्ही शहानिशा करतच नाही आहात. म्हणजे मी नेहमी हे उदाहरण देतो की मी तुम्हाला फोन केला आणि तो रॉंग नंबर लागला म्हणून मी तो बंद केला आणि मी पुन्हा तोच नंबर फिरवला आणि तो योग्य लागला. आता तुमचा दुसऱ्यांदा लागलेला नंबर योग्य आहे म्हणजे मला पहिला नंबर रॉंग नंबर लागला नाही असं होतं का? तो रॉंग नंबर लागला होता ना. ती पण तेवढीच वस्तुस्थिती आहे, फॅक्ट आहे ती. आणि ती तुम्ही व्हेरीफाय करतच नाही आहात. तुम्ही हे व्हेरीफाय करताय की आता नंबर रॉंग लागला आहे की नाही. इथे बेसिकच विचारच चुकला आहे. पण हे सगळे मुद्दे सध्या गैरलागू आहेत. आत्ता काही आपण हा नियम बदलू शकत नाही आहोत, काहीच करू शकत नाही आहोत, म्हणून गैरलागू आहेत. नागरिक म्हणून काय करायचं याची नोंद कुठेतरी ठेवा. स्वतःपाशी नाही, मित्राला सांगा, मैत्रिणीला सांगा, आई वडील भाऊ कोणाला तरी सांगा की अरे बाबा मला हे दिसलं नव्हतं बरं का. सगळ्यात उत्तम असं की सगळे मिळून असं ठरवा की आपण नागरिकांपैकी एक जण बाहेर उभा राहू व्हॉलंटियर म्हणून आणि आपला बूथ जो आहे तिथे अशी किती लोक निघत आहेत की ज्यांना हे दिसत नाही याची नोंद ठेवू. आकडा फक्त पाहिजे आपल्याला कोणाला दिसलं नाही याची शहानिशा करायची नाही आहे. 1000 लोकांनी मतं दिली त्यातल्या 990 लोकांना दिसलं, उत्तम, फार सगळं छान चाललेलं आहे. 1000 लोकांनी मतं दिली त्यातल्या 200 लोकांना दिसलं नाही, हे मशीन वापरण्यायोग्य नाही. साधी गोष्ट आहे. कोणाला दिसलं नाही मग का दिसलं नाही कारण ते तुम्हाला प्रूव्हच करता येणार नाही. एकदा मतं आत पडली की कोणाचं कुठलं आहे तुम्ही कुठं सांगणार आहात. आणि शेवटी माझं मत हे माझं आहे ना, सिक्रेसी आहे त्याला. त्यामुळे ते तुम्ही प्रूव्हच करू शकणार नाही, ते प्रूव्ह करण्याची गरजही नाही आहे. 1000 लोकांपैकी जर 200 लोकांना चिन्ह दिसलं नाही किंवा मतपेटीत ती चिन्ह ते पडताना दिसलं नाही म्हणजे पर्ची ज्याला म्हणतात स्लिप ती पडताना दिसली नाही तर याचा अर्थ हे EVM कामाचं नाही. आणि 98% लोकांना दिसलं तर याचा अर्थ ते कामाचं आहे, तिथे गडबड होत नाही आहे. आता कंट्रोल युनिटमध्ये होते की नाही हे आपल्याला माहीत नाही, पण निदान पर्चीत होत नाही एवढं तर नक्की सांगू शकू आपण. एवढं करता येईल. फक्त पर्ची चेक करणं आणि आपण जे मत नोंदवले तेच रिफ्लेक्ट होतं आहे का आणि त्याची चिठ्ठी खाली पडते आहे का हे एक बघणं आपल्या हातात आहे आणि आपण ते डेफिनेटली करू शकतो. आय थिंक इलेक्शन हा जो एक भाग आहे हा आपल्या सगळ्यांच्याच देशाच्या पर्स्पेक्टिव्हनी किंवा आपल्या इंडिव्हिज्युअल पर्स्पेक्टिव्हनी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. नॉट जस्ट बिकॉज त्यांनी आपली पुढची 5 वर्ष ठरणार आहेत. ती अख्खी प्रोसेस कंडक्ट करण्यासाठी आपल्या टॅक्स पेईंग पैशामधनं ह्यूज अमाऊंट त्या सगळ्या मशिनरीमध्ये घातली जाते. त्यामुळे आपला काय म्हणतात आपल्या पैशाचा विनियोग कशा पद्धतीने होतोय इतक्या प्युअर यांनी सुद्धा बाकी सगळं बाजूला ठेवून आपण विचार केला तर मतदान आणि त्या संबंधीच्या सगळ्या गोष्टी हा कितपत सिरियसली आपण घेतल्या पाहिजेत ह्याचा आपल्याला स्वतःला विचार करता येईल. कारण शेवटी आपलं फक्त मत नाही आहे, आपले पैसे सुद्धा त्यात इन्व्हॉल्ड आहेत आणि आपली पिढी अशी आहे की पैसे इन्व्हॉल्ड आहेत म्हटल्यावर आपण जास्त लक्ष देतो. आणि फक्त आत्ताचे नाही तर फ्युचरचे पण पैसे, म्हणजे आत्ताचे पैसे तर आहेच, म्हणजे आपण जे टॅक्स पे करून जे गेलेले पैसे आहेत जे इलेक्शनच्या प्रोसेससाठी वापरला जाणार आहेत ते तर आहेत, पण त्यातनं जे निवडून येणारे उमेदवार आहेत आणि त्यातनं जे उभं राहणारं सरकार आहे त्याच्याकडे आपलं फ्युचरचे पैसे, आपले सगळे रिसोर्सेस देशाचे हे सगळे त्यांच्या हातात असणार आहेत पुढच्या 5 वर्षांसाठी. तर आणखीन एक मला असं सांगावं वाटेल, आणखीन एक गोष्ट पण इन्व्हॉल्ड आहे त्याच्यामध्ये, ती अशी की आपलं मत हायजॅक होत नाही ना हे देखील आपण बघणं महत्त्वाचं आहे. म्हणजे कसं आहे की कोणी निवडून यावं हा लोकशाहीमध्ये लोकांचा अधिकार आहे, परंतु मी ज्याला मत दिलं आहे त्यालाच ते पोचलं की नाही
हे बघण्याचा अधिकार आपल्याकडे आहे आणि त्याच्याबद्दल आपण जागरूक असणं फार महत्त्वाचं आहे. कारण कसं आहे की कदाचित असं धरूया आपण की आज एका क्ष पक्षाला त्याचा पाठिंबा त्याचा फायदा होणार आहे असं आपल्याला वाटतंय, जो पक्ष आपल्याला वाटतंय की हे उपयोगी. उद्या त्या क्षच्या विरुद्ध जो य असेल त्याच्या हाती हीच टेक्नॉलॉजी लागली किंवा त्यातले जे काय खुबे त्यांनी केले ते लागले आणि त्यांनी याचा फायदा किंवा गैरफायदा उठवला, तर मग त्यावेळी आपण काय म्हणणार? त्यामुळे मुळात सिस्टीम निर्दोष पाहिजे. त्यातनं जे होईल ते मग निर्दोष झाली की आपलं मत आपण ज्याला दिलं आहे ते मिळणार आहे. आणि म्हणून ते बघणं देखील, म्हणजे जसं आपले पैसे किती वापरले गेले, कुठे वापरले गेले, तसं आपलं मत तिथेच पडलं की नाही हे बघणं हे फार आवश्यक आहे आपण. आणि म्हणजे आता जर हा सगळा कॉन्व्हर्सेशन तुम्ही ऐकत असाल तर मग काही लोकांना असा प्रश्न पडत असेल की हे प्रूव्ह झालं का की या पद्धतीनं EVM मध्ये किंवा VVPAT-मध्ये एका ठिकाणाला मत दिलं, एका उमेदवाराला दिलं आणि ते दुसऱ्याला दिलं, हे सिद्ध झालं का? तर असिद्धही झालं नाही. तर त्याच्यामुळे तिथे नागरिक म्हणून ते प्रश्न पडणे खूप व्हॅलिड आहे. म्हणजे आता जर काही लोकांना प्रश्न पडत असेल की आपण ह्या सगळ्या सिस्टीमवरती क्वेश्चन करतो आहोत का, म्हणजे हे या पद्धतीनंच घडतं आहे का, तर हे घडत नाही आहे हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याचे पडलेले प्रश्न आहेत त्यांची व्हॅलिड उत्तरही मिळत नाही, तोपर्यंत त्या प्रश्नही खोडून काढले जात नाही. तर त्याच्यासाठीचा हा फक्त प्रश्न उपस्थित करणं आणि काय पद्धतीचे प्रश्न पडायला पाहिजेत हे सुद्धा समजून घेणं, आय थिंक हा सुद्धा आपला एक नागरिक म्हणून रोल आहे. आणि त्यासाठी आय थिंक हा आजचा उजळणीचा एपिसोड खूप महत्त्वाचा होता. आणखीन एकच शेवटचं मी म्हणेन की प्रश्न आणि हे सगळं बरोबर आहे, मीच प्रश्न उपस्थित करतो हेही मला मान्य आहे, परंतु मी निश्चित असं म्हणेन की मतदान करण्यापासून म्हणजे मतदान टाळू नका, मतदानाला जा. हे नाहीतरी EVM खराबच आहे तुम्हीच म्हणताय ना मग कशाला मतदान, असं नाही आहे. EVM समजा जरी खराब असेल, आपल्याला माहिती नाही आहे ते खराब आहे की नाही, मी प्रश्न उपस्थित करतो आहे, ही काय आपली सगळी सिस्टीम निर्दोष नाही असं म्हणतो आहे, पण याचा अर्थ ती वापरायची नाही असं होतो का? नाही. मतदार म्हणून ती वापरली गेली पाहिजे, ते आपलं कर्तव्य आहे. मतदान हा जसा अधिकार आहे तसं ते कर्तव्यही आहे. त्यामुळे मतदान करा आणि त्यावेळी हे दोन्ही गोष्टी बघा. येस. फारच छान आपली मतदानाआधीपूर्वीची एक उजळणी झाली आणि एक पर्स्पेक्टिव्हही त्यामुळे एक मिळाला. तर थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात आणि आज संपूर्ण EVM प्रोसेसबद्दल, मतदान करताना काय गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे, काय खातरजमा करायला पाहिजे याच्याबद्दल माहिती दिली. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला? तुमच्या काही आणखीन क्वेरीज असतील तर त्या विचारा. आणखीन कोणाला तुम्हाला या उजळणीच्या एपिसोड्समध्ये आणखीन काय मुद्दे, आणखीन काय विषय घेऊन आम्ही यायला हवं आहे हेही नक्की कळवा. धन्यवाद.